आज मी तुम्हाला मस्तपैकी फक्त 1 वाटी रव्यापासून आणि अर्धी वाटी दह्यापासून इतका छान नरम सॉफ्ट हेल्दी आणि टेस्टी असा नाश्ता बनवून दाखवणार आहे। बनवायला खूप सोपा आहे आणि करायची पद्धतसुद्धा खूप सोपी आहे। तर नक्की एकदा ट्राय करून बघा। आवडले असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघू शकता इतका छान वरून क्रिस्पी आणि आतून नरम सॉफ्ट असा हा नाश्ता तयार होतो। झटकीपट तुम्ही याला सकाळच्या घाईमध्ये सुद्धा बनवू शकता। तर चला बघूया आपण याला बनवायची कृती आणि लागणारं साहित्य। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी। तर इकडे मी एक मिक्सरचं भांडं घेतलंय, त्याच्यामध्ये मी 1 वाटी रवा टाकलाय। फक्त 1 वाटी रवा टाकायचा आहे। त्यामध्ये मी छोटे अर्धे वाटीच्या अंदाजाने इथे दही घेतलंय। दही नसेल तर अर्धा लिंबूचा रस टाकू शकता, पण दहीनी ना मस्तपैकी नरम सॉफ्ट आणि छान फ्लेवर येतो दहीनी। तर अर्धी छोटी वाटी दही आणि 1 वाटी रवा अंदाज लक्षात राहू द्या। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा किंवा साधारण 1 चमचा तेल टाकायचं। हे बघू शकता आपलं नॉर्मल जे आपलं खायचं तेल आहे ना ते टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला याचं एक बॅटर बनवायचं आहे। हे बघा, हे असं थोडंसं बॅटर मिक्स करायचं। हे असं मिक्स करून घ्यायचं, थोडं पाणी टाकून। जास्त पाणी टाकायचं नाही तर अगदीच पातळ रनी बॅटर होईल आणि तसं नको आहे आपल्याला। थोडंसं घट हवं आहे, थिकनेस हवा आहे बॅटरमध्ये। हे बघू शकता मस्त असं बॅटर झालेलं आहे। याच्यामध्ये घटपणा आहे, रवा असल्यामुळं पाणी लगेच शोषून घेतं। हे बघा मिक्स झालं आहे दही आणि रवा आणि थोडंसं तेल टाकले। आता आपण याच्यामध्ये एका बाउलमध्ये ह्याला काढून घेऊ। तुम्ही हा नाश्ता भरपूर क्वांटिटीमध्ये करू शकता। सकाळी उठल्यावर ना आपल्याला ना सगळ्यात पहिला प्रश्न पडलेला असतो तो नाश्त्याला काय करावा काय नाही। आज तुम्हाला मस्तपैकी असा मी नाश्ता दाखवते। इकडे मी 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या। थोडीशी कोथिंबीर टाकते। तुम्ही ह्या स्टेजवर ना आवडीनुसार व्हेजिटेबलसुद्धा बारीक कट करून टाकू शकतात। चवीनुसार मीठ म्हणजेच गाजर, पत्ताकोबी, शिमला मिरची जे पण तुम्हाला व्हेजिटेबल आवडतील ना तुम्ही ह्या बॅटरमध्ये इथे टाकू शकता थोड्या क्वांटिटीमध्ये। तर मी फक्त कोथिंबीर वापरलेली आहे। थोडंसं मीठ टाकले आणि मिक्स करून घेतलेलं आहे। हे बघू शकता मस्त लागतो नाश्ता। नक्की एकदा ट्राय करून बघा। खूप कमी वेळामध्ये झटकीपट हा नाश्ता तयार होतो। तर झालंय मिक्स। आता ह्याच्यामध्ये जर बनवायचं असं ना लगेच झटकीपट तरच थोडासा चिमूटभर खायचा सोडा टाकायचा आणि जर थोडा वेळाने बनवायचं असेल ना म्हणजे भाजी चपाती वगैरे दुसरं काही काम आटपेपर्यंत मग तोपर्यंत ह्याला ठेवून द्यायचं। बनवायच्या वेळी थोडंसं सोडा टाकून मिक्स करून मगच हा बॅटर तयार करायचा। हे बघू शकता आता मला झटकीपट बनवायचे म्हणून मी याच्यामध्ये सोडा टाकला खायचा आणि याचं झाकण ठेवते अगदी अर्धा 1 सेकंड फक्त, कारण की थोडंसं फुलून निघन बॅटर आपला। आणि एका पॅनमध्ये आपण थोडंसं तेल टाकायचं, जास्त पण तेलाची आवश्यकता नाही आहे। सफेद तेल टाकायचे। चण्याची डाळ असती बघा तीसुद्धा तुम्ही इथे टाकू शकता। मी तेल टाकले, जिरे टाकते आणि ह्या स्टेजवर ना तुम्ही हिरवी लाल मिरचीचा कूट असतो बघा ते टाकू शकता किंवा थोडासा अगदी चिमूटभर लाल मसाला टाकू शकता। नाही टाकलं तर हरकत नाही, कारण आपण बॅटरमध्ये मिरच्या टाकलेल्या आहेत। आणि चिमूटमध्ये एवढीच हळद टाकायची नाश्त्याला ना आपला छानपैकी थोडासा पिवळा रंग येण्यासाठी। हे बघा आणि असं तेल टाकून जरा मिक्स करायचं। माझ्याकडून जरा तीळ आहेत ना जरा जास्त पडण्यात आलेत, इतके तिळाची आवश्यकता नाही, थोडेसे टाकायचे पण काही हरकत नाही। हे सगळे काढून घेईन मी नंतर, जितके बॅटरला आपले म्हणजे बसले जातील तितके बसून जातील। आता हा बॅटर मिक्स करायचा टाकायच्या आधी आणि असा हलक्या हाताने याला सोडायचं। अजिबात काही पसरायची गरज नाही आहे, आपोआप ते पसरला जातो म्हणजे गोल आकार त्याचा तयार होतो। आता जाड पातळ तुम्हाला जसा बनवायचा आहे तसं याला तुम्ही आकार देऊ शकता। हे बघा थोडासा हलका हात वापरायचा आणि मला जाड बनवायचं आहे थोडासा, म्हणजे अगदीच जाड नाही, थोडासा थिक जाडपणा देते आणि असं चमच्याच्या साहाय्याने सेट करायचं। ठीक आहे, आता पुढची प्रोसेस म्हणजे काय करायचं आहे, ओला असतानाच आपण याच्यामध्ये कलौंजी बोलतो किंवा आपण याला काळी तिळसुद्धा बोलतो, काळी तिळ टाकायची। आपला नाश्ता ना सुंदर असा दिसण्यासाठी ना
याच्यावर थोडेसे लाल मिरचीचे काप टाकायचे, हे बघू शकता. असे कट करून ठेवायचे. अगोदर 1-2 मिरच्या छान छान अशा पातळ कट करून घ्यायच्या, बी वगैरे काढून टाकायची आणि अशी सेट करायची. किंवा शिमला मिरची लाल रंगाची असेल ना, तीसुद्धा तुम्ही इथे सेट करू शकता. आणि आता कढीपत्त्याची पानं मी थोडेसे असे काप केलेत, ते सुद्धा मी इथं सेट केले. तर पाहू शकता तुम्ही किती सुंदर असा दिसतोय आपला हा नाश्ता. मिरची आणि कढीपत्त्यामुळं, काळ्या तिळामुळं मस्त दिसतोय. आता हे थोडंसं तेल जे होतं तव्यातलं, म्हणजे पॅनमधलं, ते थोडं थोडं टाकलं आहे जेणेकरून पिवळा रंग चढेल. आता पलटी करून घेऊया हलक्या हाताने. हे बघा, आता खालची साईड बघा किती छान क्रिस्पी अशी भाजून निघली आहे. म्हणजे ना इतका झटकेपट हा नाश्ता तयार होतो ना. हे बघा, परत एकदा पलटी करायचं. हाय फ्लेमवर दोन्ही साईडून जरा फ्राय करून म्हणजे भाजून घ्यायचं आणि हा झटकेपटच आपला हा नाश्ता तयार होतो. तर पाहू शकता बघा किती मस्त दिसतोय हा नाश्ता. दिसायला इतका भारी वाटतो आणि खायला तो इतका सुंदर आहे. तर काढून घेतलेला आहे. आता दुसरासुद्धा सेम प्रोसेस मी करते. बॅटर टाकून घ्यायचं, थोडंसं हलक्या हाताने याला पसरून घ्यायचं. जाड पातळ इकडे आवडीनुसार करू शकता. परत एकदा थोडंसं याला कडेकडेने असं सेट करायचं. वरून थोडेसे काळे तीळ टाकायचे आणि लाल मिरची तर किंवा शिमला मिरची लाल रंगाची वापरायची. हे कढीपत्त्याचे पानं सेट करायचे थोडेसे, हे बघू शकता. आणि हे लाल मिरचीचे जरा काप केलेत ते इथं टाकून घेते. पिवळा रंग, लाल रंग शिमला मिरचीचा जर असेल तर खूप छान दिसतो नाश्ता, म्हणजे असं सेट केलं तर. आणि याला असं थोडा वेळ द्यायचा, थोडं कडक होऊन द्यायचं खालची साईड. हे असं थोडं तेल घेऊन वर सेट करायचं, ज्याच्यापैकी सुंदर असा रंग येतो, पिवळा रंग. हे बघा, आणि मग लगेच हलक्या हाताने पलटी करायचं. हे असं पलटी झालं की थोडंसं प्रेस करायचं, हाय फ्लेम करायचा. मी इथे गॅस जरा फास्ट केलेला आहे आणि लगेच शेकून घेते छानपैकी, कारण रव्याला काही वेळ लागत नाही, लगेच शेकला जातो. हे बघा, झाला आहे मस्त भाजून आपला हा रव्याचा आणि दहीचा नाश्ता. बघू शकता किती सुंदर झालेला आहे, मस्त वाटतोय. गरमागरम आता प्लेटमध्ये काढते. उरलेले 2-3 तयार होतील बॅटरमध्ये, पण ते नंतर करते. झालेले मी तुम्हाला दाखवते. हे बघू शकता किती भारी वाटतोय. कधी असं तुम्ही नाश्ता केला असेल किंवा बघितला असेल माहीत नाही, पण नक्की एकदा ट्राय करा. खूप भारी वाटतो. काहीतरी नवीन, जरा वेगळं खायचं आहे. तेच साहित्य आपलं रोजचंच घरचं, पण जरा वेगळ्या पद्धतीने बनवायचं. आणि हे असं लहान मुलाला दिलं तर ते बघता क्षणी आवडीने खातील. हे बघा किती मस्त नरम सॉफ्ट अशी जी कोटिंग लागली आहे ना, काळ्या तिळाची, मिरचीची, कढीपत्त्याची, सुंदर दिसते. म्हणजे कुणाला जर असं प्लेट दिला ना, ते पाहूनच खातीन आवडीने, इतके छान आहेत. आणि हे बघा किती सहजपणे हा तुटला गेला आहे. अजिबात कुठे चिकटपणा नाही आहे ना, कुठे याला हे झाले तुकडे पडेल, अजिबात नाही आहे. याचं बघू शकता, अजिबात म्हणजे जास्त जाड नाही आहे, जास्त पातळ नाही आहे. हे बघा किती मस्त नरम सॉफ्ट असा लुसलुशीत हा नाश्ता रव्याचा आणि दहीचा झालेला आहे. दही असल्यामुळं ना याच्यामध्ये खूप छान असा फ्लेवर आहे. थोडासा आंबट लागतो मस्त खाता वेळेस. आणि नक्की ट्राय करा. थंड दहीबरोबर, खोबऱ्याच्या चटणीबरोबर, सांबारबरोबर, बटाट्याच्या भाजीबरोबर ह्याचा नाश्त्याची बातच वेगळी आहे. तर नक्की ट्राय करून बघा, खूप भारी वाटतो. आणि मला पूर्ण खात्री, तुम्ही एकदा हा ट्राय करताना तर बघून तर सगळेच तारीफ करते, पण खाल्ल्याच्या नंतर अजूनही जास्त तारीफ करते की खरंच किती भारी झालेला आहे हा नाश्ता. तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही रेसिपी रवा आणि दहीपासून बनवलेली नाश्त्यासाठी? तर सकाळच्या घाईमध्ये तुम्ही याला बनवू शकता, खाऊ शकता. आता मी तर खाऊन घेणार आहे मस्तपैकी खोबऱ्याच्या चटणीबरोबर. तर चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये असे छान छान आणि वेगवेगळ्या मस्त रेसिपी बघण्यासाठी. वर्षा किचन चॅनेलला सबस्क्राईबर करा, बेल आयकन नक्की प्रेस करा, म्हणजे कसं माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील लवकर. मस्त झालेला आहे नाश्ता. आवडला असेल तर एकदा नक्की करून बघा. आणि स्वस्त राहा, मस्त राहा, अशीच हेल्दी करून खा. लहान मुलाला तर नक्की द्या, टिफिनमध्ये आवडीने खातील खोबऱ्याच्या चटणीबरोबर. तर चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. स्वस्त राहा, मस्त राहा.